नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पर्सनली डिस्कशन करणार आहोत। मित्रांनो, मी राकेश व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला जे मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा मित्रांनो, जे माझ्या बॅक साईडला तुम्हाला हे सर्व पर्वत दिसते, हे पर्वत कुठले आहे मित्रांनो? तर हे सातपुडा पर्वत आहे। सातपुडा पर्वतमध्ये मी वरती आलो या ठिकाणी। आता हे वरती मी या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय। हा सातपुड्याचा तुम्हाला इतिहास माहीत असेल, तुम्ही जे क्लासमध्ये अटेंड केलं असेल जिओग्राफी लेक्चर, त्यामध्ये तुम्हाला सातपुडा हे कुठे आलं आणि कोणत्या राज्यापासून सुरुवात झाली आणि कोणत्या राज्यापर्यंत हा सातपुडा आहे, सातपुड्याचं अर्थ काय होतं हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल। तर मी या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय आणि माझं व्हिडिओ शूट करण्याचं एकच रिझन आहे, कारण जे माझे व्ह्यूवर्स आहे ते व्ह्यूवर्स काय करतात, व्हिडिओ बघता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही। तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ आज तयार करतो। मित्रांनो, तुमची सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो, कारण मी 2016 पासून या यूट्यूबवरती काम करतोय आणि आजपर्यंत मला जे सबस्क्रायबर आहे ते तुम्ही बघू शकता। सबस्क्रायबर किती कमी आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, मी हे पार्ट टाइम जॉब करत असतो यूट्यूबवरती। मी वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती देत असतो, किंवा एखादी जाहिरात असेल किंवा एखादी भरती असेल किंवा कुठल्याही भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ऑनलाईन, तेही व्हिडिओ अपलोड करत असतो आणि वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती देत असतो। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खूप तुम्ही जेवढं मला सपोर्ट करताय, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनाही धन्यवाद आणि जे नवीन सबस्क्रायबर येत आहेत त्यांनाही धन्यवाद। कारण मित्रांनो, मी या चॅनलवरती खूप मेहनत करतोय, कारण पार्ट टाइम हे कंटिन्यू काम करावं लागतं यूट्यूबवरती आणि यूट्यूबवरती कंटिन्यू काम केल्यानंतरच या ठिकाणी जे सबस्क्रायबर असतात ते ॲक्टिव्ह असतात। जर मला 2-3 दिवस मी जर व्हिडिओ अपलोड केले नाही तर माझे जे सबस्क्रायबर असतात तेही व्हिडिओ बघत नाही। तर मित्रांनो, असं करू नका। मला तुमची खूप गरज आहे, तुम्ही मला सपोर्ट करा। आणि तुम्हाला कोणत्या क्षेत्राची माहिती हवी असेल किंवा तुम्हाला BSc रिलेटेड माहिती हवी असेल किंवा त्याचे नोट्स हवे असेल किंवा आता 2025मध्ये SYला नवीन सिलेबस आला, FYला 2024मध्ये लागू झाला होता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार। तर तुमच्याकडे नोट्स नसेल तर नोट्ससुद्धा मी प्रोव्हाइड करत असतो। तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक तुम्ही ओपन करून तो PDF डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला जर नोट्स मिळत नसेल तर मला पर्सनली मेल करून सुद्धा तुम्ही नोट्स मागू शकतात। मी BSc बॉटनीचे लेक्चरसुद्धा या चॅनलवरती अपलोड करत असतो। तुम्ही लेक्चर बघा, चॅनल एकदा सबस्क्राईब करून लेक्चर बघा। तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, आवडलं नसेल तर तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता, अनसबस्क्राईबसुद्धा करू शकता। तर माझं एकच रिझन होतं की मी व्हिडिओ का तयार करतो, एवढं मेहनत करून एवढं स्ट्रगल करतोय मित्रांनो, कारण मी या यूट्यूबवरती खोटी माहिती देत नाही। जे माहिती लोकांना लागणार आहेत, जी माहिती आवश्यकता आहे तीच माहिती मी या चॅनलवरती अपलोड करत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्हाला जर एखाद्या क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल तर बघा, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा, कारण त्या कमेंटवरती मी एका कमेंटवरती व्हिडिओ तयार करेल आणि ते सर्व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल। आणि जे नवीन सबस्क्रायबर असेल त्यांनाही धन्यवाद, वेलकम। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मी जी माहिती माझ्याकडनं देता येईल तुम्हाला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मी, ती माहिती ॲक्युरेट असेल। बघा, खोटी माहिती देत नाही आणि या चॅनलवरती वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल तुम्हाला व्हिडिओ अपलोड होताना दिसेल। एक गोष्ट राहिली मित्रांनो, जिथून मी व्हिडिओ तयार करतो त्या ठिकाणी तुम्हाला 2 राज्याची बॉर्डरसुद्धा दिसणार आहे। हे बघा, पलीकडचं टेकडी तुम्हाला दिसते, ही टेकडी मध्य प्रदेशची आहे आणि हे आपण जिथे मी व्हिडिओ शूट करतोय त्या ठिकाणी हा महाराष्ट्र आहे। आणि इथे मध्ये सेंटरमध्ये जी बॉर्डर आहे ती एक रिव्हर आहे, नदी आहे मित्रांनो, कारण इथे जवळपास आहे आणि इथे जिल्हा परिषदसुद्धा आहे। या एका मी जिथे थांबलो हे वर 2 ZP आहे मित्रांनो। या ठिकाणी पाडे सर्व आहे, पाडे वगैरे आणि वेगवेगळे आपापल्या शेतामध्ये हे घरं बांधलेले आहे।
इथून मी व्हिडिओ शूट करतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला स्किप करू नका आणि असेच तुमचं सपोर्ट राहू द्या। आणि जे नवीन मित्र असेल त्यांनाही व्हिडिओ शेअर करा। वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल मी माहिती देत असतो, BSc असेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल किंवा जाहिरात असेल किंवा सरकारी जॉबची जाहिरात असेल किंवा प्रायव्हेट जॉबची जाहिरात असेल किंवा तुम्हाला स्टोरी ऐकायचं असेल किंवा एखादं न्यूज असेल, सर्व व्हिडिओ मी सर्व कॅटेगरीचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो। बाकी तुम्ही जर चॅनल पाहिलं असेल तर एकच कॅटेगरीचे असतात आणि तीच कॅटेगरी धरून ते काय करत असतात, त्या ठिकाणी यूट्यूबवरती काम करत असतात आणि आपल्याला तीच माहिती भेटते। डेली आपल्याला वेगळी माहिती भेटत नाही, तीच माहिती भेटते। तर मी युनिक चॅनल तयार केले, कारण आपलं चॅनल हा RTO ऑनलाईन चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मिळेल। आपण जर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला 10 प्रकारचं 10 कॅटेगरीचं व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आणि तुम्हाला जर यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तुम्ही काम करू शकता मित्रांनो, परंतु आपल्याला काम करता करता काय करायचं मित्रांनो, फक्त यूट्यूबवर डिपेंड राहायचं नाही, तर आपल्याला आणखी पार्ट टाईम जॉब पण करायचं आहे आणि ते करता करता आपल्याला यूट्यूबवरती काम करायचं आहे। कारण बघा 2016 ते 2025पर्यंत मी आजपर्यंत काम करतो आणि माझं सबस्क्रायबर बघा, तुम्ही सबस्क्राईब बघा, नंतर आपल्याला त्या ठिकाणी समजेल की किती आपल्याला सबस्क्राईब आले आणि याच्यावरून आपल्याला समजेल। आणि मी वेळोवेळी लेक्चर पण घेत असतो BScचं, बोटनी या विषयाचं। ते असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।